वाशिम जिल्ह्यातील सोमठाणामधील एका शेतकऱ्यानं खसगवताच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केलाय। या शेतकऱ्यानं 5 एकरात 30 फूट अंतरावर खसगवताची लागवड करून मृदा आणि जलसंधारण प्रभावीपणे साधलंय। फळबाग, बांबू आणि हंगामी पिकासोबत त्यांनी तणदेई धन ही संकल्पना यशस्वीपणे राबवलेली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव शिवारात शेती मशागतीच्या कामांना वेग आलाय। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नांगरणीची कामं पूर्ण करण्यात व्यस्त आहेत। पारंपरिक बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीची कामं करत आहेत। अमरावतीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आलेली। बाजारपेठेमध्ये टोमॅटोला अत्यंत कमी दर मिळत असल्यानं उत्पादन खर्च निघत नाही। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। सध्या बाजारात टोमॅटोचा केवळ 4 ते 5 रुपये प्रति किलो दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो। वाशिममधील शिरपूर हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध यंदा हजारो एकरात हळदीची लागवड झाली। मात्र सततच्या पावसामुळे आता उत्पादनात मोठी घट झाली आहे। साधारण 30 ते 35 क्विंटल प्रति एकर मिळणारं हळदीचं उत्पादन यंदा 15 ते 20 क्विंटलपर्यंत घसरलं। पावसामुळे कीड, बुरशीचा प्रादुर्भाव वाढून हळदीची गुणवत्ता खालावली आहे।